अशी एक लग्नगाठ भाग 5. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. सगळ्यांना मुलगी खूप आवडते. श्रेयस तर मुलगी पाहून खूप आनंदात असतो, पण तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळ्याच प्रकारची वेदना त्याला जाणवते. आणि त्या दिवशीची तिच्या झाशीच्या राणीसारखा अवतार आणि आज अगदी गरीबसारखे गुपचूप बसणारी मुलगी त्याला कोड पडलं होतं. असं का? त्या दोघांना एकांतात बोलायला लावतात, पण श्रेयस हा लाजाळू असल्यामुळे तो नाही म्हणतो. पण तरीही रमेश तृप्तीला सांगतो, तृप्ती जा, श्रेयसला टेरेसवर घेऊन जा. तृप्ती जाते आणि तिच्या मागे श्रेयसही जातो. टेरेसवर आल्यावर ती सहज इकडे तिकडे बघत उभी असते. शेवटी श्रेयस हिम्मत करून बोलतो, अहो झाशीची राणी, काय झालं? तिने किंचित हसून काहीच नाही असं सांगितलं. तुला काही विचारायचं असेल मला तर विचारू शकतेस, श्रेयसने तृप्तीला सांगितले. ती काहीच बोलली नाही, फक्त एवढेच म्हणाली, त्या दिवशीच्या घटनेबद्दल सॉरी हां. त्या दिवशी मी थोडी जास्तच हायपर झाली होती, भान ठेवले नाही बिलकुल. मला पुढे जाऊन नंतर प्राचीने सांगितले तुम्ही तिचे बास आहेत म्हणून. बरं झालं प्राचीने नाही सांगितलं, नाहीतर मला कळलं नसतं. तृप्ती म्हणाली, काय? तुमच्या अंगात झाशीची राणीसुद्धा येते असं? तिने मान खाली घातली. खरंच आय एम रिअली सॉरी. श्रेयस म्हणाला, नाही प्लीज सॉरी म्हणू नकोस. तृप्ती म्हणाली, ओके. श्रेयस म्हणाला, पण खरं सांगू, मला तुझ्या त्या दिवशीचा अवतार खूप आवडला, झाशीच्या राणीचा. भांडण करताना रागात किती सुंदर दिसतेस तू. ती म्हणाली, हो का? मग सुंदर दिसण्यासाठी तुमच्याशी भांडणच करावं लागेल. असे बोलून दोघेही खडखडून असतात. तेवढ्यात प्राची त्यांना बोलवायला आली. चला तुम्हाला खाली बोलावलं. कधी नाही तिला खूप मोकळं वाटलं. श्रेयस तिला खूप सभ्य वाटला आणि त्याचं हार्टरूप अगदी मोहिनी टाकण्यासारखं होतं. आणि तृप्तीही अगदी अप्सरा दिसत होती. तिचं रूप पाहून श्रेयस अगदी खुश होता. ते दोघेही खाली आले. श्रेयसच्या आईने आपल्या होणाऱ्या सुनेच्या डोक्यावरून हात फिरवला. तृप्तीला खूप गहिवरून आले, पण तिने अश्रू बाहेर पडू दिले नाही. तिला आईची ममता आठवली. तिच्या डोक्यावरून मायेने असं कोणीच हात फिरवला नव्हता आजपर्यंत. तिने सगून म्हणून तृप्तीच्या गळ्यात एक सुंदर मोत्यांचा हार घातला. त्यामुळे तृप्तीचं रूप अजूनच उजळलं होतं. आणि अजून बरेच काही सगुनाची वस्तू फळफळावळ भेट म्हणून दिली. त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि गाडीत बसले. श्रेयस राहून राहून तृप्तीकडे बघत होता. त्याला तिच्याबद्दल काहीतरी जाणवत होतं. तिची वेदनादायी नजर सगळं काही सांगून जात होती. रुहीने तृप्तीला आलिंगन दिले आणि सांगितले, वहिनी लवकरच भेटू आपण. त्यांची गाडी निघाली. सगळ्यांनी त्यांना बाय बाय केले. मुलगी बघून गेल्यावर गाडीत अगदी सगळेच खुश होते. रविकांत मजाक करण्याचा मूड झाला, म्हणजे ते आपल्या बायकोची पण मजाक करत असते. श्रेयस त्यांचा मुलगा होता तरीही त्यांचीही मित्रासारखी मजाक करायचे. गाडीतच ते म्हणाले, अहो होम मिनिस्टर, तुमचा उत्तराधिकारी पसंत पडला की नाही? तेवढ्यात श्रेयसची आई म्हणाली, हो, सून तर माझी अगदी नक्षत्रासारखी गोड आहे. रुही म्हणाली, खरंच डॅड, वहिनी किती देखणी आहे ना. तृप्तीबद्दल खूप गुणगान चाललं होतं. श्रेयस त्याच्याच तंद्रीत होता. त्याला बोलतं करण्यासाठी आणि त्याची मजा घेण्यासाठी रविकांतनी त्याला विचारले, श्रेयस झालं तुझं काम? तुला सांगितलं होतं आम्ही फक्त मुलगी पाहून घे, मग आपण त्यांना नाही सांगून देऊ, काही पण कारण सांगून. मग नाही सांगायचं का आता? श्रेयस म्हणाला, हो डॅड, नाही सांगितलं असतं मी. पण आई, रुही किती आनंदात आहे तिला भेटून. आईने तर तिची भावी सूनसुद्धा मानून घेतलं. मी जर नाही सांगितलं तर आईचं मन मोडेल ना. ओ, आईच्या मनाची एवढी काळजी दादा तुला. म्हणजे तुला पसंत नाही तरी आईच्या मर्जीखातर तू करायला तयार आहे. अरे वा, आईचा आज्ञाधारक पुत्र, अशी रुही म्हणाली. त्याने रुहीला सांगितले, गप बस ग तू, जास्त बोलू नकोस. रविकांतने हळू स्माईल केली. श्रेयसच्या पाठीवर हात ठेवला. बेटा, तुझ्या मनातलं तुझे बाबा नाही ओळखणार तर कोण ओळखेल? जवान मुलाचा बाप हा मित्र असतो बेटा. त्या दिवशी आपण घरी जात असताना तू गाडीची काच उघडून त्या मुलीकडे पाहत होता.
तेव्हाच बेटा मी तुझ्या नजरेची भाषा ओळखली. आणि रमेश जेव्हा त्याच्या मुलीचा प्रस्ताव घेऊन आपल्या घरी आला आणि मी फोटो पाहिले तेव्हाच मला आनंद झाला की माझ्या श्रेयच्या स्वप्नातली परी हीच आपल्या घरी बसूनच आली. मी तुझ्या आईलाही सांगितले. तेवढ्यात आई म्हणाली, हो बेटा, देवाघरची रेशीमघाट असते ही बांधलेली. कुणाच्या आणि कुणाच्या वतीने ते स्थळ आपल्यापर्यंत पोहोचतं आणि नशिबात असलेले रेशीमगाठी आपोआप बांधली जातात. श्रेयस काही बोलला नाही. खाली मान घालून फक्त गोड स्माईल केली. आपल्या आईवडिलांचा त्याला अभिमान वाटला. तेवढ्यातच रुही बोलली, दादा गाणे चालू कर ना एक छानपैकी, बोर होतंय. कोणतं ग? श्रेयस सहज म्हणाला. रुहीच्या चेष्टेच्या मूडमध्ये नव्हती. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रूप मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. श्रेयसने रुहीच्या डोक्यावर एक टपली मारली. ती रडक्या सुरात बोलली, आई बघ ना ग हा दादा. आई म्हणाली, तू कशाला त्याचं नाव घेतेस, त्याला उगाच चिडवतेस. अशा आनंदाच्या मूडमध्ये ते घर गाठतात. इकडे रमेशच्या घरी तृप्तीला आलेला सोन्याचा महागडा नेकलेस बघून तृप्तीच्या सावत्र आईचा नुसता जडफडाट होतो. सगूनच्या दिवशी अगदी स्टँडवर वस्तू पाहून त्यांची श्रीमंती ओळखली जाते. ती त्या सगळ्या वस्तू ठेवून देते. कसा तरी राग शांत करते. रमेशला आपला मित्र रविकांत आपला व्याही झाला म्हणून खूप आनंद झाला होता त्याला. पुढे जाऊन बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला त्यांचा काहीतरी फायदा होईल असे वाटून तो खूपच खुशीत होता. इकडे तृप्तीला कुठली चिंता सतावत असते हेच कळत नाही. एकदम मस्तीच्या मूडमध्ये असणारी तृप्ती अगदी गुपचूप असते. तिची मैत्रीण प्राचीलाही ते कळते. ती तिला हसवण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते, पण ती तिच्या कुठल्याच चेष्टेला रिस्पॉन्स देत नाही. तिला बोलते, प्लीज प्राची बस कर यार, थकली आहे मी खूप, मला झोप येत आहे. तरीही ती तिला बोलतेच. काय ग तृप्ती, जिजूंना भेटून मैत्रिणीला विसरलीस का? तुझ्या हृदयसोबत तुझी वाचा पण नेलीस की काय? जिंजूनी अरे रे म्हणून बोलतसुद्धा नाहीस माझ्याशी. असे म्हणतच ती गाणे म्हणायला लागते आणि नाचते. पण कोण परदेसी तेरा दिल ले गया, जाते जाते मीठा मीठा गम दे गया. तृप्ती एकदम रडवेली होऊन ओरडते, प्राची बस कर यार, नाही सहन होत मला तुझी चेष्टा. प्राची शांत होते. तिला कळून येतं खरंच काहीतरी गंभीर गोष्ट आहे. ती तिच्याकडे मुकाट्याने पाहते. तृप्तीचे मन भरून आले. डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आणि इकडे तिकडे कोणी नाही असं बघून तिने प्राचीला गच्च मिठी मारली आणि अक्षरशः हुंदके देऊन रडू लागली. प्राचीला काहीच कळत नव्हते. तिला अगदी मन भरून रडू दिला. ती तिच्या पाठीवर हळूहळू थोपटू लागली. अचानक ढग दाटून यावेत आणि झरझर पावसाची बरसात व्हावी आणि क्षणात आकाश मोकळे होऊन चक्क ऊन पडावे. अगदी तृप्तीच्या बाबतीत तसंच झालं. अगदी काळ्याकुट्ट ढगांसारखं तिचं मन भरून आलं होतं. झरझर पावसाच्या धाराप्रमाणे तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि मनसोक्त रडून ती शांत झाली. तिला थोडे बरे वाटू लागले होते. तृप्तीला जवळचं असं कोणीच नव्हतं, फक्त एक मैत्रीण प्राची. तिचं तिला खूप जीव लावायची. ही सगळं काही प्राची जवळच सांगायची. पण तिला कळत नव्हतं हिला आता कसं काय सांगू, काय वाटेल हिला. पण तिने प्राचीला सगळं सांगायचं ठरवलं होतं. पण असं काय गूढ होतं तिच्या मनात की तिच्या मस्तीखोर स्वभाव भांडखोर स्वभावातच पूर्ण फरक पडला होता. काय सांगते ही प्राचीला पाहू पुढच्या भागात.